जॉब होममध्ये सर्वांचं स्वागत आहे. देशसेवा करण्याची इच्छा आहे, भारतीय सैन्याची वर्दी घालण्याचं स्वप्न असेल तर ही बातमी खास आहे. आज आपण 2026च्या महिला अग्निवीर भरतीबद्दल सगळी माहिती घेणार आहोत. चला, यातला प्रत्येक लहान मोठा तपशील एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया, म्हणजे तयारी योग्य दिशेने सुरू करता येईल. पण हा देशसेवेचा एक नवीन मार्ग आहे का? ही अग्निवीर भरती प्रक्रिया ती नेमकी आहे तरी कशी? आणि सगळ्यात महत्त्वाचं, या वर्दीच्या सन्मानासाठी कोण पात्र ठरू शकतं? चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे पद काय आहे ते समजून घेऊ. अग्निवीर जनरल ड्युटी महिला हे नक्की काय आहे? तर ही केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेचाच एक भाग आहे आणि ही भरती खास करून सैनिकी पोलीस दलासाठी म्हणजे कॉर्प ऑफ मिलिटरी पोलीससाठी आहे. याचाच अर्थ निवड झाल्यास थेट मिलिटरी पोलीसमध्ये सेवा देण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. ओके, तर कोणत्याही भरती प्रक्रियेतला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे पात्रता. म्हणजे कोण अर्ज करू शकतो? चला, आपण पाहूया की या पदासाठी कोणती पात्रता असणं अत्यंत आवश्यक आहे. ही भरती रॅली मुख्यत्वे पश्चिम भारतातल्या उमेदवारांसाठी आहे. यामध्ये आपलं महाराष्ट्र, गुजरात, गोवा ही राज्य तर आहेतच, पण त्याचबरोबर दमण, दीव आणि दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील रहिवासीसुद्धा अर्ज करू शकतात. आता बोलूया शिक्षणाबद्दल. शैक्षणिक पात्रता तशी खूप सोपी आहे. कमीत कमी 10वी पास असणं गरजेचं आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. फक्त पास होऊन चालणार नाही, तर 10वीमध्ये एकूण किमान 45% गुण मिळवणं बंधनकारक आहे. आता वयोमर्यादा हा एक खूप महत्त्वाचा निकष आहे. अर्जदाराचा जन्म 1 जुलै 2005 नंतर आणि 1 जुलै 2009च्या आधी झालेला असावा. या 2 तारखांच्या मधला जन्म असावा लागतो. या तारखा नीट लक्षात ठेवा, कारण याच्या बाहेरची जन्मतारीख असलेले अर्ज बाद होऊ शकतात. ठीक आहे, समजा कागदोपत्री सगळी पात्रता पूर्ण होत असेल, तर पुढची खरी कसोटी लागते ती शारीरिक क्षमतेची. सैनिकी सेवा म्हटलं की शरीर फिट असणं आलंच. त्यामुळे यासाठी काही खास मापदंड ठरवले आहेत. चला बघूया ते काय आहेत. शारीरिक पात्रतेमध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची अट आहे ती म्हणजे उंचीची. या भरतीसाठी कमीत कमी उंची 162 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. हा आकडा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपली उंची नक्की तपासून घ्या. तर सगळे निकष पूर्ण होत असतील तर पुढचा प्रश्न येतो निवड प्रक्रियेचा. ही प्रोसेस नक्की कशी होते? ही प्रक्रिया मुख्यत्वे 2 टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. त्यामुळे अर्ज करण्यापासून ते अंतिम निवडीपर्यंतचा मार्ग अगदी स्पष्ट होतो. निवड प्रक्रियेचा आराखडा एकदम सरळ आहे बघा. पहिला टप्पा फेज 1 आहे ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षा, ज्याला CEE म्हणतात. या लेखी परीक्षेत जे पास होतील त्यांनाच दुसरे टप्प्यासाठी म्हणजे भरती मेळाव्यासाठी बोलवलं जाईल आणि मग तिथे शारीरिक आणि वैद्यकीय चाचण्या होतील. अर्ज करण्यासाठी एक लहानसं शुल्कसुद्धा आहे. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांना 250 रुपये इतकं शुल्क भरावं लागणार आहे. आणि हो, हे शुल्क नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे ते परत मिळणार नाही. आणि आता वळूया त्या माहितीकडे जी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, डेडलाईन्स म्हणजे महत्त्वाच्या तारखा. योग्य वेळी अर्ज करणं आणि तयारीला लागणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ह्या तारखा आपल्या कॅलेंडरवर लगेच नोंद करून घ्या. नीट लक्षात ठेवा, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 10 एप्रिल 2026. जास्त वेळ नाही आपल्याकडे. आणि त्यानंतर लगेचच 1 जून ते 15 जून 2026च्या दरम्यान ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. याचा अर्थ तयारीला लागायला आणि अर्ज करायला अजिबात उशीर करून चालणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. अग्निवीर बनणं म्हणजे फक्त एक नोकरी मिळवणं नाही. ही एक संधी आहे देशासाठी काहीतरी करण्याची, स्वतःला शिस्त, धैर्य आणि साहसाच्या कसोटीवर पारखण्याची आणि एक वेगळं सन्मानाचं आयुष्य जगण्याची. तर मग या आव्हानासाठी तयारी आहे का? सैनिकी गणवेशात देशसेवा करण्याच्या दिशेने हे पहिलं पण सगळ्यात महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं. निर्णय घेण्याची आणि तयारीला लागण्याची हीच ती योग्य वेळ आहे. जॉब हब बघितल्याबद्दल खूप धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.